राशी आले त्याबद्दल त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. तर प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाचा ताबा सोडायचा आणि मॅचला लगेचच सुरुवात करायची आहे. पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आणि दोन्ही संघ 12 प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. फारसा विलंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पडगे संघ सलामी जोडी, अगदी एक काल ज्या जोडीनं गाजवलाय, अर्थातच एमआयडीसी विभागाचा जेव्हा जेव्हा विचार आपण करायचो तेव्हा तेव्हा हे दोन खेळाडू प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळायचे, ज्यामध्ये आपण प्रीतम पाटील आणि एका बाजूनं सुभाष ठाकूर यांना पाहतोय. आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते दरम्यान पाहतोय आपण मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, ग्रुप ग्रामपंचायत धरणा दानसरचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशजी पाटील यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. स्वागत आपलं. थँक्यू. दोन्ही संघ 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. गुरुनाथ उलवेकर यांना गोलंदाजी ट्रॅक वरती दोन्ही टीम्स 12 प्रतिनिधी पाठवायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला सुभाष यांना आपण पाहतोय. तर पहिलं षटक, पहिलाच चेंडू, पहिल्याच बॉलवरती प्रहार केला, उंच गेला बॉल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तायनात पाहणी करत होता, परंतु त्या ठिकाणी मैदानावरती कोसळले क्षेत्ररक्षक. खर तर 40+ क्रिकेट खेळत असताना ह्या गोष्टी पाहायला मिळतात. जजमेंट अचूक आपल्याला पाहायला मिळत नाही. कधी कधी बरेचसे अडथळे येतात, कधी कधी खेळाडू स्किट होताना पाहायला मिळतात. परंतु आपली जी जिद्द आहे, जी चिकाटी आपण पाहतो मैदानावरती, ती आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रयत्न झाला परंतु चेंडू गेला तो सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगास दमदार सुभाष ठाकूर यांचा हा पहिला वार, पहिला तडाखा 4 न सुरुवात धावफलकावरती. रेवणजी वावेकर यांचं शुभ आगमन या ठिकाणी पाहायला मिळतं. सोबतच सोमनाथ माली हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेला व्हीसेप मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार, एका टप्प्यावरती दमदार चौकार. थँक्यू. जे दोन्ही संघ 12 प्रतिनिधी पाठवा, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. प्रत्येकाचं नाव आम्हाला कदाचित माहीत नाही, त्या कारणास्तव कमी आहेत. 40+ क्रिकेट आहे. काहीशा मुभा दिल्या जातात आयोजकांच्या वतीनं, परंतु हे क्रिकेट देखील आपल्याला पुढे प्रगल्भ करायचं आहे. त्यामध्ये देखील आपल्याला बऱ्याचशा सुधारणा करायच्या आहेत. दरम्यान हा चेंडू फटका लाजवाब आहे. 3 चेंडू आणि आता तर षटकार आलाय. या अगोदर 2 चेंडू 2 चौकार आणि आता उत्तुंग षटकार सुभाष ठाकूर बरसताना पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं एक काल गाजवलाय या खेळाडूनं रेग्युलरच्या माध्यमातून पडगे टीमसाठी, आणि तोच दरारा, ती दहशत पुन्हा एकदा मैदानावरती दाखवून देत असताना सुभाषांना आपण पाहतो. तब्बल 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावसंख्येची लयलूट 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्याच षटकामध्ये अगदी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचं होतं, आता चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. ह्या पद्धतीनं जर चेंडू आले तर निश्चितपणानं फलंदाजाला थांबवू शकता. तो प्रयत्न तर आता केला जातोय. आतापर्यंत 3 मोठे प्रहार आपण पाहिले. 14 धावा पाहायला मिळतात. बिनबाद 14
ही धावसंख्या धावफलकावरती. दरम्यान हा चेंडू यष्टांच्या मागे आपण प्रमोद यांना पाहतोय. दमदार क्रिकेटर राहिलेत रोहिंजनचे. आज आपण जयदुर्गा रोहिंजनचे अर्थात जयदुर्गा एंटरप्राइजेसचे आमचे प्रमोद शेठ पाटील यांना देखील पाहू शकाल. चांगला चेंडू इनफिल्डच्या वरतून उडवला बॉलला. ताकद नजाकत सारं काही होतं या फटक्यामध्ये आणि पाठवलं बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. षटकातील हा तिसरा चौकार. या 4नं धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. महत्वपूर्ण जोडी खऱ्या अर्थानं पडगे संघाची मैदानाच्या आतमध्ये सुरभी 11 पडगे टीमला आपण पाहतोय. तर एका बाजूने रोहिंजन संघ खेळ करत असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग तर स्वीकारली, परंतु गोलंदाजी खराब राहिली आहे. षटक क्रमांक दुसरं आणि नाव काय बोलर लेफ्ट विकेटनं पहिला चेंडू प्रहार करायचा होता. अपील झाली, परंतु पंच दर्शवतात एक्झॅक्टली लाईनचा विचार केला तर लेगस्टिकच्या दिशेनं ट्रॅव्हल होणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लेग बाईटचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये ही धाव जरूर ऍड होईल. एका धावेनं संघ 19 आकड्यावरती तर पोहोचलाय. चांगला चेंडू ब्लॉक होलला टाकला होता. सिलिमिडॉनला हा चेंडू चाललाय तिथे 2 धावा सहज कंप्लीट झाल्या. दूरवर्ती क्षेत्ररक्षक होते, त्याचा फायदा या ठिकाणी जरूर उचललाय. 21 बॉलर्स नेम प्रकाश. यस, प्रकाश यांना आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं हाताळताना. त्यांना जरूर आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती 21 आपण पाहतोय. दोघांमध्ये ही निर्माण होत असलेली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं प्रीतम पाटील आणि एका बाजूनं सुभाष ठाकूर यांना आपण पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत, नावाला साजेसा खेळ. ज्या पद्धतीचा फ्लाइंग स्टार्ट टीम फडगेला अपेक्षित होता, तो प्रयत्न ह्या दोघांचा पाहतोय. रिव्हर्स स्वीप, चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न रेग्युलरच्या माध्यमात जेव्हा सतत सराव होता सुभाष ठाकूर यांचा, तेव्हा हा फटका अगदी दर्शनीय आपल्याला पाहायला मिळायचा. कारण की ह्या फटक्यासाठी ओळख होती ह्या खिलाडूची MIDC विभागामध्ये, आणि आज तो प्रयत्न जरूर त्यांचा आपण पाहिला. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनेल दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. तर सन्मान्य भगवानजी पाटील धरणगावचे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी
त्यानंतर रमेशजी पाटील धरण्याचे यांच्याकडनं देखील 2,500 रुपये आणि भगवान पाटील यांच्याकडनं 1,000 रुपये. तसेच रेवन बाबूराव वावेकर पाण्याचे 10 बॉक्स त्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेत. जल हे तो कल आहे असं आपण म्हणतो आणि त्या पाण्याची तहान भागवण्याचं काम खरं तर त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. अतिशय महत्वाचं हे कार्य मी म्हणेन आणि त्यासाठी जरूर त्यांचे आपण आभार देखील व्यक्त करूया. प्रकाशनचा पुढील चेंडू आता चांगला भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. ह्या वेगानं अचूक दिशा अचूक टप्प्यावरती जर चेंडू टाकले तर गोलंदाज यशस्वी होऊ शकतात. काहीसे चेंडू डॉट आले परंतु बरेचसे मोठे फटके या पूर्वार्धामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या कारणास्तव धावसंख्या वेगानं पुढे सरकताना आपण पाहिली. 27 धावा आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख हे क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. ह्या अगोदर देखील एक साक्षी स्टार चषक आपण ह्याच क्रीडांगणावरती पाहिलं होतं, ज्या चषकामध्ये भरपूर काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आकर्षक बक्षिसं असतील, पैशाची उलथापालथ असेल, अनेक चांगले सामने असतील, सारं काही त्या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि आता 40+ माध्यमातून एक स्पर्धा पाहतोय आणि येत्या 4 तारखेला देखील इथे एक आणखीन स्पर्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे. सातत्यानं क्रिकेटचा थरार आपण ह्या मैदानावरती अनुभवत असतो. अतिशय सुरेख देखणी खेळपट्टी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मी तर म्हणेन धानसरगावची संपत्ती आहे. अशा पद्धतीचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय नंदूजी गोंदली साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धावा धावपळकावरती 28 पाहायला मिळतात. यस, नंदूजी गोंदली यांचं आगमन झालं आणि त्यांना गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला आमचे गणेश दादा गुणसंख्या लेखन करतायत. एखादी स्पर्धा म्हटली तर त्यासाठी प्रत्येकाचं योगदान हे महत्वाचं आहे. मग आपण आयोजनकर्त्याच्या भूमिकेत आपले स्वयंसेवक असतील किंवा आयोजनकर्ता असतील, गुणसंख्या लेखक असतील, प्रत्येकाला ती भूमिका पूर्ण करावी लागते आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण करता तेव्हाच खऱ्या अर्थाने एक यशस्वी स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख या स्पर्धेचं ज्या पद्धतीने आयोजन नियोजन केलं जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघानं, नांचर संघाचे मी मनापासून नक्कीच कौतुक करेन. अतिशय सुरेख मैदानाची बांधणी, सुशोभीकरण, त्यानंतर उत्कृष्ट स्टेजची बांधणी देखील आपण पाहतोय. आकर्षक अशा ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा विचार केला तर 4 स्पायसिकल, रेग्युलर साठी 2 आणि 40+ साठी देखील 2 सायकल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 रेफ्रिजरेटर देखील आपण पाहू शकता. फ्रीज आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीर साठी पाहायला मिळतील. म्हणजे या स्पर्धेमध्ये सारं काही आहे असं आपण म्हणू शकतो. एकंदरीत 40+ संघांना देखील प्राधान्य दिलं गेलंय. रेग्युलरचं क्रिकेट देखील इथे अनुभवायला मिळेल आणि जेव्हा 40+ आणि रेग्युलर अशी मेगा फायनल होईल तर जो 40+ चा संघ असेल त्या गावचे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला त्या संघामध्ये फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये रोटपाली आणि विरोधात तोंडरे संघ खेळताना आपण पाहणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक किंवा एखादा खेळाडू या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण आल्याची रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. रोटपाली आणि विरोधात तोंडरे संघ. जाऊया मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावपळकावरती. मागील मॅच मध्ये देखील असं चित्र पाहिलं होतं. जेव्हा सुरुवात दारणा संघानं केली त्यांनी देखील मला तरी वाटतं 28 धावा 2 षटकात कुठल्या होत्या. त्यांच्या अगेन्स्ट तुर्वेनं देखील 26 बनवल्या आणि आता जेव्हा पडगा संघ खेळतो त्यांच्या देखील 2 षटकात 28 धावा पाहायला मिळतात. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. बिहाइंड द विकेट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. संयम दोघांनी दाखवलाय. एकतर त्यांचे खेळाडू देखील कमी आहेत. एका बाजूने आक्रमणासोबत टेम्परमेंट देखील आपल्याला दाखवायचं आहे आणि त्या प्रकारचा खेळ आणि तशा पद्धतीची पार्टनरशिप सध्या तरी आता ह्या दोघांकडनं पाहायला मिळतंय. प्रीतम पाटील ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईक वरती सुभाष ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद उलवेकर चा चांगला चेंडू. मिलिंद उलवेकर यांचा विचार केला तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं. बऱ्याचदा कमी धावसंख्या जेव्हा डिफेंड करायच्या असायच्या तेव्हा ह्या गोलंदाजाचा प्रामुख्यानं वापर रोहित संघ करताना आपल्याला पाहायला मिळायचा. आज देखील ते चित्र आपण पाहतो. 2 षटकात धावा जास्त खर्च झाल्यात आणि आता मिलिंद उलवेकर यांच्या खांद्यावरती बॉल सोपवलाय
आणि आतापर्यंत चांगले चेंडू दोन्ही त्यांनी जरूर हाताळलेत. समोर प्रीतम पाटील. हा चेंडू प्रहार करायचा होता, चेंडूची पाहणी नाही. खरं तर चेंडूची गती कमी होती, परंतु जोराचा प्रहार करायचा होता, ताकद जोकायची होती प्रीतम पाटील यांना. आणि आता ते बीट झाले. 3 चेंडू या षटकातील समाप्त झाले. धाव फक्त एकच खर्च झाली आहे. लाजवाब कमबॅक आणि सुरेख गोलंदाजी दरम्यान हा चेंडू फुल लेनचा होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. पुढे सरकले, स्टेप आउट झाले होते. एक धाव तर कंप्लीट केली आणि एका धावेवरती समाधान मानलंय, परंतु फेकी त्यानंतर थोडीशी खराब झाली आणि लगेचच तिचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रीतम पाटील यांना आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला, जे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मायक्रोफोनवरती देखील त्यांचा आवाज आपण निश्चितपणानं ऐकू शकता. अतिशय चांगलं समालोचन देखील ते करतात. अनेक वर्ष क्रिकेटसाठी देखील दिलेत आणि एक उत्कृष्ट विकेट किपर म्हणून त्यांची ख्याती या आपल्या विभागामध्ये परिसरामध्ये आपण नियमित पाहिली आहे. एक धाव इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता पोहोचले ते 32 या आकड्यावरती. 32 धावांची भागीदारी ह्या पहिल्या विकेटसाठी दोघांकडून आपण पाहतोय. षटकातील आता शेवटचा चेंडू. ज्या पद्धतीनं कमबॅक अपेक्षित होता रोहिंजन संघाला, तो कमबॅक मिलिंद उलवेकर यांनी मिळवून दिलाय. सुरेख गोलंदाजी. 2 षटकात 28 झाल्यानंतर असं वाटलं होतं की 50चा आकडा या मॅच मध्ये आपल्याला 4 षटकात पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर मिलिंदनं रोख लावली आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांवर. षटकातील अंतिम बॉल 1 टू गो राऊंड द विकेटनं. आणि बॅटनं खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू टर्न होताना पाहायला मिळतोय. अगदी आमचं समालोचन कक्ष जरी स्क्वेअर ऑफ द विकेट असलं तरी देखील ज्या पद्धतीनं फलंदाज गोलंदाज ड्रिल करून दाखवतात की चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने निघाला. अर्थात लेग ब्रेक प्रकारचा काहीसा चेंडू होता. ही किमया सातत्यानं मिलिंदनं अनेकदा दाखवली आणि आज देखील तोच प्रयत्न झाला. इथे अंतिम बॉल आला डॉट. षटकाची झाली सांगता. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपलकावरती 32 पाहायला मिळतात. पहिल्या षटकात आले 18, दुसऱ्या षटकात 10 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 4. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला तो रोहिंजन संघाकडून गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकात मिलिंद उलवेकरकडनं. डीजे तकदीर पाटील एक अनुभवी आणि जादूगार गोलंदाज म्हणून ज्यांची कारकीर्द आपण जरूर ऐकले आहे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा निश्चित ह्या गोलंदाजचा बोलबाला आमच्या कानावरती आम्हाला ऐकायला यायचा. आज देखील ते गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. डेट ओव्हरचं महत्वपूर्ण षटक त्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. समोर फलंदाज प्रीतम पाटील स्ट्राईक एंडवरती आणि एका बाजूनं सुभाष ठाकूर. पहिला चेंडू ओव्हर द विकेटचा. पहिल्या बॉलवरती बीट केलंय. धाव घ्यायची आहे, संधी होती का? नव्हती, चुकी केली खरं तर मी म्हणेन. आणि अशा पद्धतीने पहिली विकेट प्राप्त झाली. सांघिक यश आपण म्हणू शकतो ते रोहिंजन संघाचं रनआउटच्या स्वरूपामध्ये. बिग विकेट डाऊन. सुभाष ठाकूर यांच्या बॅटमधनं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ते सुभाष ठाकूर आता डगआउटच्या दिशेनं परतलेत. व्यक्तिगत 3 चौकार 2 षटकार उत्तुंग आपण पाहिले. 28 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान देऊन हा खेळाडू माघारी परतला. धक्का पहिला लागलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नौखे फलंदाज आहेत तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊनला आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता, खेळून काढलाय डीप मध्ये. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या रिजनला बॉल चाललाय. अगदी रन करत चेंडू सीमा रेषा पार. या बॉलवरती मिळतील धावा 4. कृष्णा आहेत फलंदाजीला. यस. चौकार ठोकलाय. 4 न धावफलक 36 वरती. दरम्यान हा चेंडू स्लोवर होता. पीक केलाय. फटका तर चांगला आहे. दूरवरती संपूर्ण क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत डायरेक्ट हिट झालंय. पंचांचा बोट आकाशाकडे. अप्रतिम अप्रतिम काय कार्य करत असताना आपण मिलिंद होते त्या ठिकाणी.
आणि आजचा दिवस मी तरी म्हणेन ह्या खेळाडूचा पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं डायरेक्ट थ्रो केला, ऑन द स्टंप फेकी आली आणि सरळ यष्टांचा वेध साधला. ज्या खेळाडूकडनं पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर असं वाटलं होतं 2 धावा सहज होतील, परंतु नशिबाची साथ नव्हती भीमन त्याच्या बाजूनं आणि डायरेक्ट बॉल यष्टांवरती आला आणि फलंदाज बाद देखील झाला. मिळेल ती फक्त सिंगल. धावफलक 37 या आकड्यावरती आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. बाद होणारे दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीनं बाद झाले, अगदी रनआउटच्या स्वरूपात दोघांना माघारी पाठवले ते रोहिंग्टन संघानं. अंतिम षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच रोटपाली आणि विरोधात तोंडरे संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. ती रायगडचा सुपरस्टार खेळाडू या संघातनं खेळताना आपण पाहू शकाल. विश्वास पाटील यांना जरूर आपण पाहू शकतो तोंडरे संघाकडनं खेळताना. इथे नौके आलेले फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आडव्या बॅटनं बॉलला तर मारण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक खूपच दूर आहेत. कदाचित विचार करावा लागेल एवढ्या दूर चेंडू येईल की नाही. ही माझी आहे. इथे देखील 2 धावा प्राप्त झाल्यात. अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं तकदीरजी पाटील यांच्याकडून. 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत, ज्यामध्ये 2 सांघिक यश आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या 2 चेंडू. फोर द विकेटचा हा बॉल स्लोवर होता, पुढे सरकलेत यष्टांच्या मागे प्रमोद दादा यांना आपण पाहतोय, परंतु पंचांचा नक्कीच इशारा येतोय की अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धावफलकावरती ही वाढ आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 41 आणि 42 टार्गेट पूर्ण झालं होतं. इथे देखील स्लोवर चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॉलवरती प्रहार केला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतील पुन्हा एकदा, परंतु तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं धावफलक आता 42. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची कामगिरी धरणा संघाची पाहिली, परंतु त्यांच्या विरोधात तुर्वे संघाने ते लक्ष सहज कंप्लीट केलं आणि या स्पर्धेतील पहिला विजय त्यांनी संपादित केला. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचा ऍव्हरेज स्कोर आपल्याला पाहायला मिळतो ह्या खेळपट्टीवरती. म्हणजे सरास 10-12च्या सरासरीने धावा ह्या खेळपट्टीवरती बनतात. इथे फटका तर चांगला आहे, भरपूर उंच गेला, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज कॅच. अंतिम बॉलवरती शेवट झाला एक गोड आणि व्यक्तिगत विकेट प्राप्त केली तकदीर पाटील यांनी. डाव पहिला संपला. 42 धावा आणि 43 धावसंख्येचं एक सन्मानजनक लक्ष असेल ते आता रोहिंग्टन संघासमोर. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो रोटपाली आणि तोंडरे या टीमला. आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आणखी विलंब केला तर कदाचित आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता आपण घ्या. आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी लगेचच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. नेक्स्ट मॅच रोटपाली आणि विरोधात तोंडरे संघ. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल आणि विद्यमान मॅच जिथे डाव पहिला संपला, 42 बनवलाय, 43चं लक्ष कशा पद्धतीनं पार होईल, या लक्ष्याचा बचाव होईल, ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया पुन्हा एकदा परिवर्तन आणि आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील यांना करूया आपण इन्व्हाइट. थँक्यू. हॅलो. तर एक सन्मान करणार आहोत मंचावरती आपण ग्रुप ग्रामपंचायत धरणा आणि धानसरचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य श्री रमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या मंचावरती सन्मान करतो. या स्पर्धेचे आमचे आयोजक संतोषदादा पोरजी, बलिरामदादा घरत, मोहनदादा यांना सुद्धा विनंती करेन. आमिर पोरजी असतील यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण या व्यासपीठावरती करतोय सदिच्छा सन्मान. हॅलो चेक. हॅलो चेक. रेवणजी वावेकर ग्रामस्थ मंडळ धानसर या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी 10 बॉक्स पाण्याचे पुरवण्यात आले. पुण्याचं काम केलंय त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आणि सत्कार सुद्धा त्यांचा मंडळाच्या वतीने करतोय. सोमनाथजी माळी हे सुद्धा उपस्थित आहेत. सोमनाथजी माळे यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन रोडपालीच्या विरोधात तोंडरे, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. समाजसेवक डॅश
त्यांचं अगदी जवळचं नातं राहिलंय. कारण गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारं हे व्यक्तिमत्व सातीला कैलास पोरजी असेल, दोन्ही बंधुराज ज्यांनी या धानसरचं क्रिकेट अगदी साता समुद्र पलीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि आज जर पाहिलं तर एक ग्राउंड, ज्या ग्राउंडची व्यवस्था, खेळपट्टे असेल, मरम्मत असेल, ही सर्व काही जी आखणी असेल या ग्राउंडची, ही सर्व काही करण्याचं काम किशोर पोरजी नेहमी करत असतो असं. कारण सातत्याने चित्र पाहायला मिळालं. आज जरी ग्रामस्थ तेच म्हणतात की जेव्हा जेव्हा हे मैदान चांगल्या प्रकारे दिसतं, याला फक्त किशोरचा फार मोठा सहभाग असतो, की प्रत्येक वेळेला या मैदानावरती तो उपस्थित राहून कुठे काय कमी असेल हेच त्याच्या वतीने पाहिलं गेलंय. त्याच्या जोडीला आमचे इक्बाल शेख सुद्धा या ग्राउंडची पाहणी करत असताना कैलासला पाहतोय नेहमीच आपल्या भावाला साथ देत असताना. कारण क्रिकेटची मैदानं आता दुर्मिळ होत चालल्यात आणि हे अगदी धानसर ग्रामस्थांचं हक्काचं मैदान राहिलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आणखीन चांगलं जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट तुम्हाला करावी लागेल आणि त्यासाठी सज्ज झाले आहे या ठिकाणी किशोर पोरजी आणि टीम. त्यांचं आपण करूया आपण सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेसाठी त्याचबरोबर निलेश पोरजी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड होते, चेंडू गेला सीमा पार. धावा मिळतील 4. समाजसेवी थँक्यू. ओके, किशोरदादा पोरजी यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा आम्ही सतेश आभार मानतोय. त्यांचं प्रेम राहिलंय. खेळाडू असेल, डीजेवाला असतील किंवा कॉमेंटेटर, हे त्यांचं नेहमीच प्रेम राहिलंय. कारण आता स्पर्धा झाली, ज्या स्पर्धेची 365 दिवस चर्चा असते, साक्षी स्टार प्रायव्हेट लिमिटेड ही स्पर्धा. आणि डीजेवाल्याला 500 रुपये. ओके, थँक्यू सो मच. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत अगदी जवळून त्यांच्या, चेंडू गेलाय. मी म्हणेन रोंजन संघाला आता संधी आहे, कारण त्यांच्याकडे कमी खेळाडू आहेत. त्यामुळे रोंजन संघ एक दमदार संघ या विभागाचा, ज्यांनी 40+ क्रिकेट खेळत असताना आता चांगल्या रेंजमध्ये आहेत. राघोपोरजी यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं स्वागत. आणि पाहतोय आपण सर्व सामन्याकरता सर्व चेंडू जे पुरवल्यात ते श्री विकासदादा शांताराम पोरजी आणि श्री प्रल्हाद प्रकाश पोरजी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यात आल्यात. त्यांचा आपण आभार मानू. कॅचिटचा कॉल आहे, फिल्डर दूरवरती आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल निघून वेगाने, अगदी 2 धावा पूर्ण करत असताना पहा मिळतात. आणि आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्याला जर क्रिकेट डेव्हलप करायचं असेल तर आज किशोरचा आदर्श घ्या. कारण जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल क्रिकेट तर अगोदर मैदानं वाचवली पाहिजेत. कारण आता मैदानं राहिली नाही आहे. आपण पाहतो शहराचं, गावाचं विलीकरण शहरामध्ये झालंय आणि आता शहरामध्ये होत असताना, कारण येथे महानगरपालिका आहे, त्यामुळे हे ग्राउंड आहे, हे मैदान आहे, त्या येणाऱ्या आपल्या पिढीसाठी चांगलं सुरक्षित कसं राहील याच्यावरती प्रयत्न करायला लागतील ग्रामस्थांना. यावेळेस चालता चेंडू डीप कव्हरला जातोय आणि मिळत्या 4 धावा. चौकार पहा मिळतोय. फलंदाज पाहतोय आपण, 2 फलंदाज अगदी मैदानावरती. प्रमोद पाटील आणि त्याच्या जोडीला प्रमोदच. यस, प्रमोद पाटील एकीकडे पाहतोय. प्रमोद पाटील, प्रमोद पाटील जे संघाचे पुरस्कर्ते राहिलेत, गेली कित्येक वर्ष त्यांनी आपल्या संघाला लीड केलंय आणि आज 40+ संघ उभा करत असताना त्यांना पाहायला मिळतं. ओ, फुलटॉस होता, क्रॉस द लाईन, पुन्हा खराब फिल्डिंग. चेंडू चालला आता लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड पास आहे. पाहता पाहता चेंडू सीमा पार, दमदार चौकार. नागरिक धानसरचे राघोमामा पोरजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. आणि ग्रामस्थ मंडळ धानसर, जर आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. मी मगाशी सांगितलं की क्रिकेटचं माहेरघर म्हणजेच धानसर गाव आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणजेच धानसर. कारण याच गावातून मोठे मोठे शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर ह्याच गावातून पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज गेली कित्येक वर्ष
ठाणे असेल, रायगड असेल, पारगल आणि पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाचा डंका वाजतोय, ज्यांचा आवाज अगदी सुमधुर आहे, असे आमचे बंधू या नावाने प्रसिद्ध असणारे आमचे विवेकजी पोरजी ही धानसर गावची ओळख आहे. किसनजी गरत यांचं सुद्धा आगमन झाले. या मंचावरती स्वागत असेल आपलं. धावा झाल्यात ते एकूण आता पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. लक्ष आहे ते 43चं. गजानन पोरजी यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपली स्पर्धा आहे, गावाची स्पर्धा आहे. आणखीन स्पर्धा ह्याच मैदानावरती आपल्याला पाहा मिळतील. किशोर पोरजी आणि कैलास पोरजी यांनी मुहूर्तमेंट रोवली ज्या स्पर्धेची, साक्षी स्टारची स्पर्धा, जिची चर्चा करत तर असते आणि एकमेव स्पर्धा मी म्हणेन की ज्या स्पर्धेमध्ये सातत्याने तुम्हाला प्रेक्षकांना 5 दिवस जेवणाची सुविधा असते. जेवण कोणी एकाच दुसऱ्या दिवस ठेवत असतो, मात्र 5-5 दिवस जेवण ठेवणे हे फार मोठी गोष्ट असते आणि ते काम केलंय कैलास पोरजी आणि किशोर पोरजी यांनी. चला गोलंदाज पाहतोय आपण दुसरं षटक. मिलिंद उलवेकर. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ, टोंडरे संघ रिपोर्टिंग करा. हो, चांगला बॉल होता, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, हलकसा अपील. एसट्यांच्या पाठीमागे एसटी रक्षक प्रीतम पाटील यांना पाहतोय, अगदी क्लोज कीपिंग करत असताना पहा मिळतात आमचे हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्रीमान रवींद्र शेठ भोईर यांच्या अगदी निकटवर्तीय. दोस्तीच्या दुनियेतील राजी माणसंही दोन्ही एकत्र असतात. एवन जोडी कुठेही जा, ठाणे रायगड मध्ये तुम्हाला एकत्रच मिळतील पाहायला. ओ पुन्हा एकदा वा, मस्त गोलंदाजी आहे. चांगला आखूड टप्प्याचा बॉल होता, जागेवरून खेळायचं होतं. मिलिंद उलवेकर 2 चेंडू डॉट. खेळात 43चं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, त्यामुळे तुम्हाला समीकरण थोडस सोपं होत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच रोरपाळे आणि टोंडरे यांच्यामध्ये आणि शेवटचा सामना गावठांच्या विरोधात बेलवली, असे 8 संघ आज खेळताना पाहायला मिळतील. आणि 8 संघांना सूचना आहेत की जर एखादा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय तर आपल्याच गावातील 2 आपण आयकॉन खेळाडू घेऊ शकता. रेग्युलरचे 2 आयकॉन खेळाडू घेऊन खेळू शकता आपण, जर एखादी टीम फायनलला पोहोचते तर. दोन पंच अगदी चांगल्या प्रकारे पंचगिरी करत असताना आमचे मनोज पवार सर जे उत्तर शिवचे आहेत आणि दुसरे स्ट्राईकला पंच सर आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. कारण पंचांची भूमिका म्हटली की फार कठीण असते आणि चांगल्या. अक्षय घाडगे धरणा कॅम्पचे आहेत, एक चांगले पंच. वाह, या ठिकाणी पाहतोय रायगडचा सुपरस्टार खेळाडू ज्याने क्रिकेट तर खरं खरं त्यांच्या नसा नसत आहे. आणि आज सुद्धा पाहिले तर जय अंबिका टोंडरे या टीमला प्रथम स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये उतरण्यामध्ये जर 100% हातभार असेल तर तो विश्वासदादा पाटील यांचा. आणि प्रमोददादा पाटील आपलं सुद्धा मनापासून स्वागत. त्यांच्या जोडीला असणारे व्यक्तिमत्व आज मात्र क्रिकेटच्या मैदानावरती थरार पाहायला मिळेल, ओल्डी ओल्डी आणि गोल्डी गोल्डी क्रिकेटचा. त्यामुळे जुने जाणते खेळाडू ज्याने एक गाजवला आणि आता पुन्हा एकदा मैदानावरती एक धाव आरोग्यासाठी खेळ करत असताना पाहायला मिळतील हे सर्व रायगडचे सुपरस्टार खेळाडू. ओ पूल केलाय, फटका चांगला आहे, कॅचिटचा कॉल. फ्रीडचा बॉल होता, नो बॉलची संधी होती, जागेवरती थांबले खेळाडू. षटक संपलाय. यस,
षटक संपलाय, 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा झाल्यात त्या फक्त 19. म्हणजे या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. चांगलं कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या आणि या ओव्हरमध्ये फार कमी धावा आल्या. त्यामुळे आता 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती जात असताना आपण टॉस करूया. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला तर टोंडरे संघ या ठिकाणी उपस्थित झाला. रोडपाली संघ कॅप्टन रिपोर्टिंग करा. रोडपाली. सेवेची तर नेक्स्ट मॅच मध्ये तोंडरे संघ खेळणार आहे विरोधात रोटपाली संघ असेल. तर रोटपाली संघ ह्या ठिकाणी उपस्थित असेल तर आपला प्रतिनिधी आपण पाठवा. अन्यथा आमचा आवाज युट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकत असाल तर लगेचच नानसरगावच्या दिशेने आपण मार्गक्रमण करा आणि लगेचच आपली उपस्थिती आपण या ठिकाणी दर्शवायची आहे. कारण की प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपल्या संघाची प्रतीक्षा या ठिकाणी केली जाते. तर लगेचच आपण यायचं आहे टॉससाठी. तर जाऊया प्रिव्हियस मॅचच्या दिशेनं. अतिशय सुरेख लढत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच रोहिंजन संघ आणि विरोधात पडगे संघ संघर्ष करतायत. परंतु कोणता संघ इथनं विजय प्रस्थापित करेल ऐकण्यासाठी पुन्हा जाऊया आमचे साथी समालोचक मित्र जगदीश पाटील सर यांच्या दिशेनं. थँक्यू सो मच साई पाटील सर. उपस्थितांचं करूया स्वागत. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोळा सकाळीच पार पडला. पहिला दिवस या स्पर्धेचा 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहा मिळतोय. जय गणेश्वर चषक 2025 चे पर्व. पहिल्यांदाच 40+ क्रिकेटची टुर्नामेंट ठेवण्यात आली या मैदानावरती आणि अत्यंत चांगला असं हे ग्राउंड पहा मिळतोय. सर्वीकडे हिरवल, कारण देखभाल करणं फार गरजेचं असतोय मैदानाचं. मी सातत्याने सांगत असतो की येणाऱ्या पिढीला आता आपली हक्काची मैदानं उपलब्ध करून द्यावी लागतील. कारण हक्काचीच आहेत, मात्र ती आता दुर्मिळ होत चालली आहेत, दूर चाललेली आहेत. त्यामुळे कोणीतरी बचाव करत असताना आपल्या गाव समितीने ही मैदानं राखून ठेवावी लागतील. आता आपल्याला आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न पहा मिळतोय. पहिलाच बॉल. एका ओव्हर मध्ये 16 होत्या. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 3च धावा आल्या. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप क्लोज किपिंग करत असताना एसटी रक्षक प्रीतम पाटील. 10 चेंडू आता 24 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 24 बनवायच्या होत्या. 2 चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे तुम्हाला आता विचार विमर्श करावा लागेल रोंजन संघाला. बरोबर ना? 10 बॉल 24. सामना थोडासा लांब होत चाललाय. ओ बिग शॉट. फटका चांगला आहे. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर. शुम अंतर. षटकार. आई तुझे पाठवते प्रल्हाद दादा भोईर जे रोडपालीचे आहेत यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकार आलाय. षटकाराने थोडासा जो दबाव होता रोंजन संघावरती तो सावरण्याचा प्रयत्न करतोय. बरं ना?
हो, आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल, रनआउटची संधी आणि संधी गमावली आहे. रनआउट साठी विकेट मिळाली असती. थ्रो चांगला होता, मात्र टप्प्यावरती आलाय. जर डायरेक्ट थ्रो आला असता तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. आणि आता मी म्हणेन रायगडमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये एकूण 65 संघ उभे केल्यात अध्यक्ष साहेब अर्जुनभाई पाटील साहेबाई. ते 8 संघ सुद्धा आपल्याला सुपर संडेला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. मात्र आता हळूहळू रायगडमध्ये सुद्धा तसेच नव्या दमाचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर पिच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या वरून. शानदार षटकार प्रमोद यांच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण इक्बाल शेख जे पूर्व कॉमेंटेटर, चांगला आवाज त्यांचा. मात्र आज मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहा मिळतात ऑलराऊंडरची भूमिका पार पडत असताना. इक्बाल शेख आपलं स्वागत आहे. 2 षटकार आले त्या ओव्हरमध्ये प्रमोद यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला. वा, गुड फिल्डिंग, चांगलं फिल्डिंग. थ्रो मात्र थोडा स्क्वेअर आलाय, त्यामुळे एकच धाव मिळाली. आणि या ओव्हरमध्ये धावाच पाहिल्या. एकूण धावा झाल्यात त्या आता 34 धावा झाल्यात. गरज आहे ती आता तुम्हाला 9 धावसंख्येची. 6 बॉल 9. चला टॉस साठी या रोडपाली संघाचे कॅप्टन, चला या लवकर. टीम रोडपालीचे कॅप्टन या लवकर आपण टॉस करू. कारण टोंडरे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सुद्धा उपस्थित झाल्यात, यावं आपण. 6 बॉल 9 ची गरज आहे रंजन संघाला सामना जिंकण्यासाठी. प्रमोद आणि त्याचबरोबर मिलिंद उलवेकर. तर याच दरम्यान तुर्बेगावचे समाजसेवक भास्करजी तरे आणि रेवणजी दवणे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण करूया स्वागत. त्यांच्या माहितीसाठी माहित असेल त्यांना की आपला तुर्बे संघ जिंकलाय पहिला सामना 40+चा. आज प्रत्येक गावातून हे खेळाडू आज मैदानावरती खेळ करत असताना पाहा मिळतात. स्वागत आहे आपला. पहिलाच बॉल आणि काय घडलंय ते क्लीन बॉल, फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. ज्या प्रमोद फलंदाजाने 2 षटकार ठोकले होते त्याला बाद केलंय आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलाय टीम पडगे संघाने. अमित पाटील चला टॉस साठी या. रोडपाली संघ चला चला या लवकर. आणि टोंडरे संघ चला. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत धरणा धानसरचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशजी पाटील यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करूया. सहा बॉल 9. सदाशिव आल्यात आता मैदानावरती. 5 बॉल 9. 6 बॉल 9 ची होती. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाले. हो, पहिलाच बॉल लेग बिफोरचा अपील पायचित केलं होतं. सुभाष ठाकूरला पाहतोय आपण. एक नौका, एक पार्ट टाइम गोलंदाज. आज त्यांचे जवळजवळ 5 खेळाडू नाही आहेत. त्यामुळे चला टॉस. रोडपाली संघ या लवकर. कॅप्टन पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय. 4 चेंडूवरती फक्त धावा आल्या. या 3 चेंडूवरती 2च आल्या. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि गरज आहे ती मात्र आता 7 धावांची. 7.
7. 3 बॉल 7. 3 बॉल 7 ची मॅच आहे. ज्या प्रमोदने 2 षटकार मागच्या षटकामध्ये खेचले होते त्याला बाद केलं. आणि आता पुढे येऊन डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार सदाशिव यांच्या बॅट मधून. आता गरज आहे ती मात्र एका धावेची. ऐन मोक्याच्या क्षणी षटकार ठोकलाय. चेंडू शिल्लक आहेत ते 2 मध्ये 1. वा, काय सामना अत्यंत चांगला रित्या पाहायला मिळाला. चला, रोडपालीचे कॅप्टन आल्यात. टॉस केला जाईल. रमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते रोंजनच्या विरोधात पडगे. 2 बॉल 1. चला, रोडपाली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेलाय, त्यामुळे त्यांचं डिसिजन पेंडिंग आहे. चला, ओके, निर्णय येईल. चला, मॅच सुरू करतोय आपण आता. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आता मॅच अगदी इंटरेस्टिंग आहे. चला, आता 2 चेंडू 1 ची गरज आहे. गोलंदाज सुभाष ठाकूर. कॅचिटचा कॉल होता. फिल्डर होते मिड ऑनला. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार. वेल प्लेड टीम रोंजन. हार्ड लक टीम पडगे.